बीडचे नूतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून नियोजित विमानतळाची पाहणी यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 1 ते 4 मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव कला शिबिर मुंबईमध्ये विविध कलाकार कला सादर करणार। पैठणमधील चित्रकार सोमनाथ रामराव बोठे यांचा समृद्ध महाराष्ट्र या विषयावर त्यांना चित्र काढण्यासाठी निमंत्रित केलं। सृष्टी कोळे हिचा यूपीएससीच्या परीक्षेमध्ये 831वा क्रमांक। ज्ञानसंपदा शाळेच्या वतीने तिचा सत्कार। शाळेतील शिक्षकांनी सत्कार करत पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। एल्फिस्टन पुलासंदर्भात तोडगा नाहीच। एमएमआरडीए सोबतच्या बैठकीत देखील स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम। सध्या एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी खुला। एसटी कंत्राटी बस घोटाळा 1310 गाड्या घेण्याच्या घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध घेण्यात सरकार अपयशी। संशयितांकडे चौकशीची सूत्र। मुंबईत माडाकडून जवळपास 5000 घरांची लॉटरी निघणार। माडाचे सीईओ संजू जयस्वालांची माहिती। पैठणमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प। नागरिक त्रस्त। मुंबईत 22 वर्षीय तरुणावर यशस्वीरित्या हात प्रत्यारोपण। केएम रुग्णालयातील दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी। तुळजाभवानीच्या दर्शनाचे व्हीआयपी पास बंद करा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची मागणी। पासचा सर्रासपणे दुरुपयोग होत असल्याचा आरोप। हिंगोलीच्या नरसी नामदेव ते महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला सुरुवात। बाबासाहेब पाटील संजय बनसोडे आणि विक्रम काळे यांची गौरव रथाला उपस्थिती। कोल्हापूरमध्ये झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेला सुरुवात। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये मोहिमेला सुरुवात। सिंधू परभणीमध्ये तीव्र पाणी टंचाई। जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचं पाणी यावर्षी गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित, पण ग्रामपंचायतीच्या वतीनं कोणत्याही उपाययोजना होत नसल्यानं गावकरी आक्रमक। पाण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक। पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत। नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी टंचाई। नागरिक पाणी नसल्यानं त्रस्त। पावसाच्या पाण्यावर नागरिक अवलंबून। गावातील अनेक विहिरींची पाणी पातळीही घटली। भांडूपमध्ये जलवाहिनी जोडणीचे काम सुरू। नाहूर भांडूप कांजूरमार्ग विक्रोळी परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद। बुलढाणा शहर भीषण पाणी समस्येच्या उंबरठ्यावर। धरणामध्ये सध्या 20% जलसाठा शिल्लक। महिन्यातून 3 वेळाच येतंय शहरात नळांना पाणी। रत्नागिरीमध्ये 600 कोटींच्या जलजीवन मधील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। लाचलुचपत विभागासह रत्नागिरी पोलिसांनाही नोटीस। गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अचानक बदलत्या वातावरणामुळे नागरिकांची तारांबळ। वर्ध्यात महिलांसह नागरिकांची जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये मनसेच्या नेतृत्वात धडक। नागरिकांना नळाचं पाणी मिळत नसल्यानं मनसे आक्रमक। पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा। मुंबईकरांच्या पाणी चिंतेमध्ये वाढ। मुंबईकरांना करावा लागू शकतो पाणी टंचाईचा सामना। धरणांमध्ये केवळ 25% इतकाच पाणीसाठा। पाण्याचं योग्य नियोजन करण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईच्या दौऱ्यावर। पंतप्रधानांच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन। पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत बैठक। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाला वेग वाढवा। अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। 2028 मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। आयमेक समिटमध्ये फडणवीसांची घोषणा। भास्कर जाधव यांच्या प्रयत्नानं गुहागर आगारासाठी 5 नवीन बसेस उपलब्ध। भास्कर जाधवांनी स्वतः स्टेरिंग हाती घेत ट्रायल घेतली। रत्नागिरीच्या मीरा नागपूर रोडचं काम प्रगतीपथावर सुरू। महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय तर समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना आमदार किरण सामंतांनी अधिकाऱ्यांना दिल्या। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला तुर्तास स्थगिती। जेपी नड्डांकडे काही काळ राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी। तहव्वूर राणाचा कोठडीतला मुक्काम वाढला। दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं कोठडी वाढवली। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक म्हैसळकर 30 एप्रिल रोजी होणार निवृत्त। मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता।
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. महाराष्ट्रातील पाकिस्तानींच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता. राज्यातील पाणी प्रश्नावर देखील विचारमंथन होण्याचा अंदाज. नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली. नफरत छोडो भारत जोडो हा संदेश देत रॅली काढली जाणार. नाशिकच्या हुतात्मा स्मारकापासून रॅलीला सुरुवात होणार. हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार. पुन्हा रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृतदेह 8 तास उशिरा दिल्याचं प्रकरण. रुग्णालयाला पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाची नोटीस. नोटीसला उत्तर देण्यासाठी 24 तासांचा कालावधी. पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीचे चीनकडून स्वागत. हल्ल्यानंतर प्रथमच चीनची अधिकृत भूमिका जाहीर. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर आता चीनची भूमिका जाहीर. पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार. कुपवाडा बारामुल्ला सीमेवर पाकिस्तानकडून रात्री गोळीबार. अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी सीमेपलीकडून गोळीबार. तर पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचं देखील जशास तसं उत्तर. पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी. पाकिस्तानातील शांतता समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच भीषण बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकल्याचा आरोप. समाजवादी पार्टी आज आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करणार. विधानसभेत ओमर अब्दुल्ला गहिवरले. सभागृह स्तब्ध. पर्यटकांना वाचवू न शकल्याची व्यक्त केली खंत. 26 मरीन राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी. पाकिस्तान सोबतच्या तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारताची हवाई ताकद वाढणार. वसईतील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त. 8 कोटींचे एमडी ट्रक जप्त. पोलिसांनी दोघांना या प्रकरणी केली अटक. पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर. सोन्याची तार घेऊन जाणाऱ्या युवकाला मारहाण. युवकाला मारहाण करत 2 चोरट्यांनी लुटले 3 लाख रुपयांचे सोने. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. ईडी कार्यालयातील आगीमध्ये सर्व कागदपत्र जळून खाक. गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्र डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित. तपास आणि खटल्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. ईडीकडून निवेदनाच्या द्वारे स्पष्टीकरण. वांद्रे येथील क्रोमा शोरूममध्ये आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. मुंबईतील भायखळा परिसरात बेकरीला आग. 4 जण जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. पाकिस्तानच्या वझिरिस्तानमध्ये भीषण स्फोट. स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी. शांतता समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच स्फोट. नाशिकमध्ये कावठण परिसरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. घर जळून खाक तर वस्तूंचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये पर्यटकांच्या गाडीला भीषण आग. गाडी पूर्ण जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्यामध्ये सीबीआयतर्फे आंदोलन. तर पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील फ्लॅश ॲश विक्रीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप. बीडच्या गेवराईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तानचा जाहीर निषेध. त्यावेळेस पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळत व्यक्त केला निषेध. भिवंडीत पहलगाम हल्ल्याच्या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन. हल्ल्याचा निषेध व्यक्त करत श्रद्धांजली केली अर्पण. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित. अमरावतीमध्ये 7 लाख हेक्टरवर खरीप हंगामाची होणार पेरणी. यासाठी तालुका स्तरावर नियोजन. कपाशी, सोयाबीन आणि तूर या पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल. शेतकऱ्याकडे शेतमाल संपल्यावर वाढला भाव. अमरावतीमध्ये सोयाबीनला 4,600 तर कापसाला 8,200 रुपयांचा भाव. भाववाढीचा आता व्यापाऱ्यांना होतोय फायदा. अकोल्यामध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाची हाक. तर शेतकऱ्यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. मोर्चा दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त. अमरावतीमधील शुक्लेश्वर परिसरामध्ये कांदा काढणीला सुरुवात. कांद्याला 8 ते 9 रुपये किलोचा दर. 14 वर्ष वैभवनं रचला इतिहास. 35 चेंडूमध्ये झळकावलं वादळी शतक. गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं केली ऐतिहासिक खेळी. साताऱ्यामध्ये हिवराच्या शेंगा खाल्ल्यानं 24 मेंढ्यांचा मृत्यू. मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. पुणेकरांकडून रेकॉर्ड ब्रेक आंब्याची खरेदी. पुण्यातील आंबा महोत्सवात 4 कोटी रुपयांची उलाढाल. पुण्यातील वेगवेगळ्या आंबा महोत्सवात 45,000 डझन आंब्याची विक्रमी विक्री.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.